सर्वांना नमस्कार. आज मी तुम्हाला स्वच्छतेकडून समृद्धीकडे या विषयावर भाषण देणार आहे. एखाद्या व्यक्तीला स्वच्छता ही खूप महत्त्वाची आहे. जर एखादा व्यक्ती स्वच्छ वातावरणात राहत नसेल तर त्यांना अस्थमासारख्या अनेक आजारांना सामना करावा लागतो. अस्थमा असलेल्या व्यक्तीला श्वास घेता येत नाही, कारण की तो राहणारा त्या वातावरण अस्वच्छ असल्यामुळे त्याच्या शरीरात धुळाचे कण बसतात आणि त्याला श्वास घेणे खूप कठीण होते. यावरूनच आपल्याला समजतो की आपण स्वच्छ राहायचं आणि स्वच्छ वातावरणामध्ये राहायचं. फक्त आपलीच स्वच्छता नाही तर आपल्या आजूबाजूला रस्त्यावर जे कचरा फेकून असते त्या कचऱ्यावर खूप काही मासे घिरट्या घालत असतात. त्या मासे आपण जे अन्न खातो ते अन्नावर स्थिर न होतात आणि ते अन्न खाल्यावर आपल्याला अनेक रोगराई होऊ शकतात. म्हणून आपण आपल्या राहण्याचे ठिकाण आणि इतर ठिकाणी सुद्धा स्वच्छ ठेवायचं. आणि दिवसानुदिवशी लोकसंख्या वाढत असल्याने लोकांना जास्तीत जास्त वाहतुकीच्या गरजा भासत आहे. लोक जास्त वाहतुकी वापरल्यामुळे वायू प्रदूषण होऊ शकते आणि कारखान्याच्या चिमण्यांमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळेही वायू प्रदूषण होऊ शकते. त्या कारखान्याच्या रसायने जेव्हा बाहेर पाण्यात फेकल्या जातात त्यावेळी जलप्रदूषण होऊ शकते आणि त्या पाणी जेव्हा पिकांना सिंचनासाठी वापर केला जातो त्यावेळी भूप्रदूषण होऊ शकते. आपल्याला पाणी खूप मौल्यवान आहे हे आपल्याला माहीत असूनही माणसामुळेच पृथ्वी हा घाण होत चालला आहे. जर आपण हेच अस्वच्छता करत राहिलो तर आपल्या पृथ्वीवरचा प्रत्येक पाण्याचा थेंब एखाद्या दिवशी घाण होईल. त्यासाठी आपण जास्तीत जास्त खाजगी वाहतुकी वापरण्याऐवजी सार्वजनिक वाहतुकी वापरावे आणि त्यामुळे प्रदूषण कमीत कमी होईल. आणि जास्तीत जास्त झाडे लावायचं, कारण आपल्याला स्वच्छ वायू मिळण्यासाठी मदत होईल. आणि एवढंच नाही तर आपण ज्या ठिकाणी राहतो तेच ठिकाणी नाही तर आपल्या आजूबाजूला जे लोक असतात ते कोणी अस्वच्छ करणारे लोक जर असले तर त्यांना आपण समजावून सांगायचं की अस्वच्छ असल्याने आपल्याला अनेक रोगराई होऊ शकतात आणि त्याचा परिणाम कशी असते हे त्यांना समजावून सांगायचं. आणि आपण स्वच्छता ठेवलं तर आपला देश सर्व देशापेक्षा सुंदर आणि स्वच्छ देश असं होईल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द इथे संपवतो. स्वच्छ भारत, सुंदर भारत. Good morning to everyone. Today I am present here to speak on cleanliness. In India, it is a saying, Goddess Lakshmi, goddess of wealth and money, where the cleanliness is present. Thus, the cleanliness and hygiene is most important in Indian culture. Cleanliness and hygiene is important to lead a healthy life and quality lifestyle. Our national leader, Sri Mahatma Gandhi, has been said to so many citizens of India, keep our surroundings cleanliness. Thus, the cleanliness and hygiene is lack of cleanliness and hygiene says the rise to the number of germs. If we have to lead a great lifestyle, then we have to keep our surroundings cleanliness and we have to follow it and teach the next generation to with a basics of cleanliness. I will say 4 points. Listen carefully and follow it compulsory. Wash your hands after using toilets and wash your hands eating anything. Wear always washed cloths and use dustbin to throw any dust. The earth is our house. It provides so many things what is important to live in.
compulsory in our life like water, air and food. We also consider the earth like our house and responsible on earth. And we also have encouraged so many people to keep our surroundings clean by mouth publication, throwing achievements and awareness camps. Awareness is spread by less use of plastic and use of recycled products and biodegradable products. With the collective efforts, we can achieve cleanliness and we can get happiness and great lifestyle. So please follow the rules and keep your surroundings clean and lead great life. Thank you. सर्वांना नमस्कार. मी आज तुम्हाला स्वच्छतेकडून समृद्धीकडे या विषयावर भाषण देणार आहे. स्वच्छता हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. आपल्या शरीर आणि सभोवतालचा परिसर इत्यादी गोष्टींचा निगा राखणे म्हणजे स्वच्छता होय. चला तर मग सुरुवात करूया. संत गाडगे बाबा यांनी स्वच्छतेचे महत्त्व सर्वांना पटवून दिले. स्वच्छता हा निरोगी आरोग्याचा पाया आहे. आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ असेल तर आपल्याला शुद्ध हवा, ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मिळेल. प्रत्येक शाळांतून मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाते. आपल्या परिसराबरोबरच आपल्या शरीराच्या सुद्धा स्वच्छता राखणे हा देखील महत्त्वाचा आहे. स्वच्छता हा देखील एक दागिनाच आहे. स्वच्छतेमुळे आपले शरीर चांगले राहते आणि आयुष्य देखील वाढते. हात फिरे तेथे लक्ष्मी फिरे असे म्हटले जाते, ते अगदी खरे आहे. स्वच्छता हा आपली पहिली आणि महत्त्वाची जबाबदारी आहे. सगळ्यांना समजले पाहिजे की अन्न आणि पाणी या आपल्या प्राथमिक गरजांबरोबरच स्वच्छता सुद्धा म्हटले तर आपण वावगे ठरणार नाही. आपण स्वच्छ आणि निरोगी राहण्यासाठी साफसफाई करण्याची पद्धत आचरणी लावणे गरजेचे आहे. बालपण हा सगळ्यांच्या जीवनातील सुखद काळ असतो. त्यावेळी आपल्याला चालणे, बोलणे, खाणे-पिणे इत्यादी गोष्टी शिकवल्या जातात. त्याच वेळी मुलांना स्वच्छतेची सुद्धा शिस्त लावली पाहिजे. आपले अस्तित्व हे इतर प्राण्यांपेक्षा थोडे वेगळे आहे. इतर प्राणी नैसर्गिकरित्या सुरक्षित असतात. त्यांना अतिस्वच्छतेची गरज भासत नाही. परंतु माणूस हा स्वच्छतेने बांधला गेला आहे. काही दिवस जरी आंघोळ केला नाही तर रोगराई, आजार, अस्वच्छता आसपास पसरते. त्यामुळे शरीराची आणि परिसराची स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. आजच्या बदलत्या काळात शहरीकरण खूप झपाट्याने वाढत आहे. लोकसंख्याही खूप झपाट्याने वाढत असल्यामुळे लोकांना गरजा सुद्धा तशाच पद्धतीने वाढत आहे. दुकानातून काही घेऊन आल्या आणि खाऊन जिकडे तिकडे न फेकता ते डस्टबिनमध्येच फेकावे. त्यामुळे आपला परिसर स्वच्छ राहू शकतो. आजच्या काळातील शहरीकरणामुळे जंगलतोडे होत आहे. जंगलतोड्यामुळे आपल्या निसर्गाचा ऱ्हास होत चाललेला आहे. आपल्या पृथ्वी प्रदूषित होत चाललेली आहे. त्यामुळे जंगलतोडे करण्याऐवजी झाडे लावणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला सुंदर निसर्ग, पक्षी, प्राणी, वनस्पती आणि ऑक्सिजन ह्या गोष्टी इत्यादी गोष्टी आपल्याला मिळू शकतात. आजच्या या समाजात अस्वच्छतेमुळे गंभीर परिस्थिती उत्पन्न होत आहे. सरकार आणि सामाजिक यंत्रणा कार्यरत असतेच, पण अत्यंत सामाजिक स्तरावर म्हणजेच व्यक्तिगत स्तरावर स्वच्छतेबाबत सजग असणे गरजेचे आहे. अशा जाणिवेतून आणि मग नंतर प्रत्यक्ष घडणाऱ्या कृतीतून आपण हे स्वच्छ, सृजनशील आणि विकसित समाज घडवू शकतो. स्वच्छ भारत, सुंदर भारत. जय हिंद, जय भारत.